एक बातमी तुम्हाला सांगते. आपल्या पडवीचं काम पहिला इथे काय होतं, गाडी होती ना ही अशी आकसल्यासारखे झालेले आणि त्याच्यानंतर बघा ही पालवी आले ना, नवीन पाळी बघ. पण गावच्या ठिकाणी असं असतं, पटकन असं वेळेत काय होत नाही. कुठे? हा, ते काहीतरी पडलं असेल ना. वाळवी काय आपल्याकडे भरपूरच आहे ना. तर हे बघा कोवळं कोवळं ऊन आलंय सकाळचं. चला हा, जावा जावा. कापलंय पाणी आणि ते सामान सगळं उचलायचंय. ते नाही ना, आता लगेच उचलायचंय का ते मी विचारते. अच्छा हां ठीक आहे. हां नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर सकाळी सकाळी हा बघा कचरा आहे ना आपल्या किचनमधला, तो त्या खड्ड्यामध्ये टाकायला गेले होते. आणि एक बातमी तुम्हाला सांगते. आपल्या पडवीचं काम आज चालू होणार आहे. म्हणजे काका आज येणार करायला असे काल बोलले. म्हणजे काल आले होते बघायला ते. आता बघूया ते जर का आले तर पटापट हे जे सगळं सामान जे आहे ना ते थोडंसं साईडला करावं लागेल. म्हणजे मागच्या वेळी जेव्हा चूल बघा आपण शिफ्ट केली त्यानंतर तुम्हा सर्वांच्या भरपूर अशा कमेंट्स आल्या की प्रिया इथे जरा मागच्या साईडला असं व्यवस्थित सगळं करून घे. त्याच्यामुळे आम्ही पण मग मनावर घेतलं आणि म्हटलं करून घेऊया असं. तर इथे आपल्याकडे आता वाळू वगैरे आहे ना. वाळू चिरे हां म्हणजे सामान सगळं आहे आपल्याकडे. वाळू आहे, चिरे, हां चिरेसुद्धा आहेत. त्याच्यामुळे जास्त असं काही खर्च होणार नाही आहे. फक्त सिमेंट फक्त आपल्याला आणावं लागेल. खडी पण आहे, लागली तर खडीसुद्धा आहे आपल्याकडे. आणि काय त्यांची मजुरी असेल ती, बस इतकंच आपला खर्च आहे. त्याच्यामुळे मग आम्ही विचार केला की चला सगळेजण सांगतायत पण, आणि कसं आपल्या घराला पण चांगली शोभा पण येईल, त्याच्यामुळे करून घेऊया असं. कळलं पाणी? हां हां घ्या, आंघोळ करून घ्या. त्याच्यामुळे पटापट जरा हे चुलीचं आहे ना सगळं इकडचं आटपायचं आहे. आंघोळ वगैरे लवकर करावं लागतील, कारण सामान सगळं तिकडचं उचलावं लागेल ना. हां हां कुणाला सांगते म्हणून सकाळी उठल्या उठल्या तीच आमची सगळी तयारी चाललेली. हां सांगते, मीच करते. चला ह्या दोघांना पहिला बांधून ठेवते. काय काम करून देत नाही, पुढे पुढे दोघं जण भाग्या शेरू असं आहे ते. चला मग आता जरा 1-2-3 दिवस जातील मला वाटतं कामं ते व्हायला. तुम्हाला मी नंतर दाखवते आपल्या घरातलं जे सामान आहे ना, वाळू चिरे वगैरे दाखवते नंतरला. पहिला ह्या दोघांना बांधून ठेवते. ए चला इकडे या, चला पाणी पिवा. पाणी काय मग कुणाला काय चाललंय? कुणाला आपल्याला अंथरून काढतोय हॉलमधलं, कारण तो उशिरा उठलाय ना. मगाशी उठला म्हणजे 15-20 मिनटं झाले. तर भाग्या शेरू यांचं अंथरून बघा तो काढून ठेवते. तुझं म्हटलं काम काय बोलतंय? चाललंय काम चांगलं चाललंय ना. चला आज आपल्या घरात पण काम आहे, थोडंसं जरा मदत करायला लागेल. किती 11 वाजता आहे ना तुझी ड्युटी. तुम्हाला मी दाखवते सामान. तर हे बघा ही जी जागा आहे ना, इथे ना वाळू ठेवलेले आहे आणि वरती गवत बघा. त्या वाळूमध्ये पण गवत आलं होतं, त्याच्यात ते सगळे लाकडं वगैरे चेपून अशी हे करून ठेवलं होतं. आणि चिरे ते बघा, तिथे पण चिरे आहेत, तिथे पण चिरे आहेत. त्याच्यामुळे आपलं काम कसं होऊन जाईल असं आहे. आणि ती जागा पण बघा मोकळी होऊन जाईल. वस्तू जास्त दिवस ठेवून पण कशा खराब होतात. त्याच्यामुळे म्हटलं चला करूया, आणि तुम्हा सर्वांचा आग्रह पण, त्याच्यामुळे मग आता करायचं आपल्याला. चला थोडीशी वाळू ना तिकडे पण आहे, समोर आपलं चाफ्याचं बघा झाड आहे ना, तिथे पण एक थोडेसे चिरे आहेत. तुम्ही बघता बघा व्हिडिओमध्ये. फोन आला काय कोणातरी? तर बाहेर तर सगळं झाडून झालंय. हा बघा हॉल जरा घेतला झाडायला. तुम्हाला मी ना आज धूळ दाखवते. धूळ हां ही बघा, इतकी धूळ असते ना, इतकी धूळ असते ना. ही बघा रोजच्या रोज किंवा एक दिवस आड करून तरी पुसलं जातं. म्हणजे मला ना अक्षरशः कधी कधी मला कंटाळा येतो की काय करूया धुळीचं. इथे पण बघा खिडकीच्या इथे सेम ही हालत पुऱ्या घराची. हा किचनमध्ये पण असंच, त्या हॉलमध्ये पण तसंच, सगळीकडे असंच. इतकी बघा धूळ असते आणि माती बिती सगळे उडते ना, त्याच्यामुळे म्हणजे किती पुसायचं आणि किती करायचं असं सगळं होतं.
तर जरा इथे झाडू करून घेते. कुणालने अंतरून काढलं आणि ह्या दोघांना एकालाच बांधून ठेवलं आहे बघा. ह्यांचा एक तर दंगा असतो सगळं घरामध्ये. कामाच्या टायमाला ह्यांचं तर खूप असतं दोघांचं. म्हणजे मी असा विचार केला होता की जरा घर आहे ना साफ करायचं. म्हणजे असं कसं थोडं थोडं साफ होतंच, पण पूर्णपणे असं साफ करायचं होतं हॉल किचन वगैरे सगळं. पण म्हटलं आता हे काम आता चालू होईल, पुन्हा घरामध्ये सिमेंट माती ते सगळं थोडंफार उडणारच. त्याच्यामुळे नको म्हटलं. इतकी धूळ असते ना कधी कधी ना अक्षरशः कंटाळा येतो साफसफाई करून. इतकं सगळं हे गाळ्यानं होऊन जाते असं सगळं. कोण काय खोदते, कुणाला काहीतरी करतोय बाहेर, असं सगळं आहे. तर हे पडवीचं काम झालं ना की पहिला मी ते किचन वगैरे सगळं ना क्लीन करून घेणार आहे आणि सगळं सामान पण व्यवस्थित सगळं सेट करून घेणार आहे. एक 2-4 वस्तू की नाही ऑनलाईन मागवल्यात. आता कधी येतात काय माहीत नाही. आता बघा क्रिसमसचा ना सेल लागलेला आहे ह्याच्यावरती फ्लिपकार्टवरती. मला वाटतं ॲमेझॉनवरती पण असेल. तर मला वाटतं आज रात्री 12च्या नंतर अजून चांगला सेल लागणार आहे. म्हणजे मगाशी मला मेसेज आला, त्याच्यामुळे मी तुमच्याशी गोष्ट शेअर करते. आणि भरपूरसं डिस्काउंटमध्ये आहे. तर मी असं विचार करते की मला ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या आता घेऊन टाकते. म्हणजे दिवाळीमध्ये काही वस्तू खरेदी केलेल्या तुम्हाला मी दाखवल्या होत्या आणि सेम तसंच म्हटलं आता सेल लागेल तर घरामध्ये ज्या वस्तू पाहिजेत म्हणजे छोट्या छोट्या वस्तू आपल्या किचनमध्ये वगैरे ज्या मला असं खूप गरजेच्या आहेत तर त्या आम्ही रात्री बसून आहे ना विचार चालला आहे माझा की आपण आधी बघूया कसं काय आहे ते आणि मग खरेदी करूया. तर तुम्हाला बाहेरचं दाखवते कुणालचं बघा काय चाललंय. काय झालं मध्ये काय नडायचा का पण का कसं काय होतं. अच्छा गाडी अडकते म्हणून. बाबाला विचार आधी खडी टाकायची ना मग तिथे. म्हणजे काय होतं ही जी जागा आहे ना म्हणजे पावसामुळे माती विती सगळी अशी वाहून जाते. पाणी येतं ना असं इकडनं आणि त्या रस्त्यावरती बघा दगडी वगैरे टाकलेले आहेत ना ते सगळे माती वाहून गेल्यामुळे दगडी वगैरे सगळे दिसत आहेत बघा आता. आणि मग ते गाडी वगैरे जेव्हा आपण बाहेर काढतो ना तर जरा अडचण होते. हे बघा किती मोठ्या मोठ्या दगडी आहेत. इथे पण किती आहेत बघ मोठ्या मोठ्या. ही बघा ही एक बाबा बोलला काढ म्हणून. खडी टाकायला पाहिजे तिकडे. ऐकलं का खडी टाकूया आपण. आपल्याकडे आहे खडी. या दगडी पण काढायला लागतील ना. प्लेन करायचंय करा तुम्ही. ह्याला पण दे एक फावडा वाघ्याला दे. तुझ्या वाघ्या जा फावडा घे. दादाला खडी टाकायची आणून. नाही ना आता खडी नाही, आता असंच ठेवायचं. आता काही गरज नाही ना, पावसावर वाहतं तेव्हा बघायचं. अच्छा नाही हा दगड आहे ना मध्ये एक हा काय नाही गाडी अशी आहे ना. आता गाडीला खुल्ला झाला ना. पहिला इथे काय होतं गाडी होती ना ही वाटायची. आता गाडीला खुल्ला झाला. आता गाडी मारली झाली अशी मारायची वरून. मार हा दगड मार. उंच वाटत आहे मार. निघेल का तुझ्या. काढला ना 2-3 दगडी. हे बघ 3 काढल्या. 3 त्या काय 3 दगडी निघाल्या मोठ्या मोठ्या. तर साईडला करून ठेवा. आपल्याला कुठंतरी झाडाला लावता येईल गोल करून. आपला भाग्या बघा पाय बघा लंगडतोय. हा कसे पण काय पण धावतात दोघं जण. बघू दे काय झालं बघू दे. वेडा वाकडा आपला धावायचं. भूक लागली आता. हा बसा खाली दादा देतोय बस खाली बस. बसा लाडात आला बघ लाडात आला. बस बेटा बस 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 बसा खाली. त्यांचं जेवण पहिला तयार केलं आणि हे बघा जरा गरम आहे ना खूप. जरा नाही खूप गरम आहे. बसा खाली. भूक लागली खाली बसा बेटा. हा भूक लागली. डोक्यावरनं हात फिरव जरा बसेल तो. तुझं काय हे बघा इथे सुरुवात झाली लगेच. हा बसा. तुला पण काढलंय बेटा. गरम आहे ना बसा. गरम आहे ना बसा खाली. बसा दादा देतोय जेवायला. बसा खाली चला. हे तर आमचं काय अगदी लाडकंच आहे नुसतं. हां हाव आहे फॅन लावू. खूप गरम आहे ना. तर ह्या सकाळच्या नाश्त्यामध्ये आज चपाती आणि भाजी केली मी. म्हणजे संपूर्ण जेवणच आता करून घेते. नंतरला मला वेळ नाही मिळणार नाही वेळ नंतर.
काम जर का चालू झालं तर. हा भाजी घेवड्याची भाजी केली आज, बटाटा टाकून. शिजले काय झालं, बटाटा तर शिजलाय. एक जरा 5 मिनिटं पहिला वाफवून घेते म्हणजे बरं पडेल. तर इथे आता मी उडदाची डाळ आहे ना भिजत घालते. 1.5 वाटी उडदाची डाळ संध्याकाळसाठी. एक 4 ते 5 तास आपल्याला भिजवायची डाळ ही. बोला काय हवंय? काय मला काय नकोय. आम्ही जरा संध्याकाळचा राऊंड मारतोय. म्हणजे काय निरीक्षण चाललंय झाडांचं, बाकी काय दुसरं काय काम नाही ना आम्हाला. तेवढंच काम आहे ना, झाडांमध्ये फिरायचं, इकडे तिकडे हे करायचं, बस तेवढं. जरा आंब्याची झाडं आहेत ना त्यांचं निरीक्षण चाललेलं आहे. त्याला फवारणी करायची ना. हे बघ ही फवारणी केलेली बघ. हा हे बघ कसं झालंय आंबा. आता फवारणी केल्यानंतर आंबा पाळा. हा चांगलं झालंय ते. मग ते त्या दिवशी मध्ये बघा तुम्हाला दाखवलं ना लिक्विड केलेलं. मला वाटतं 1-2 दिवसापूर्वी बघा शेअर केलं तुमच्याशी. त्याच्यानंतर बघा आंब्याला हा फरक पडलाय. असं कीड लागली होती आंब्याला. आंबा अशी कीड बघ दाखव ही जवळ. हे बघा ह्या साईडला ना असं बघा दिसतं तुम्हाला पानं बघा अशी आकसल्यासारखे झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर बघा ही पालवी आली ना, नवीन पालवी बघ. हा ही बघा किती सुंदर आलेली आहे ती. म्हणजे हा फरक पडलाय त्या औषध फवारणीमुळे. घरचंच औषध आहे ते, त्याच्यामुळे बघा दोन्ही पाल्यामध्ये फरक बघा. तर ते उद्या त्यांना करायचे ना औषध फवारणी, म्हणून मग आहे ना त्यांचं जरा निरीक्षण चालू आहे असं आहे. आणि हा बघा हा मी थोडासा आपला शेवग्याचा पाला तोडून घेतलाय. मेदू वडा करायचा आहे ना, मग असं डोक्यामध्ये विचार चालू आहेत की थोडंसं सांबार पण बनवूया असं. पण आमच्याकडे सांबारला भाजीच नाही आहे काय म्हणजे. हा बघूया. हा त्याच्यामुळे आम्ही जुगाडवाला सांबार बनवायचा विचार चालू आहे. म्हणजे चटणीने मेदूवडाच करणार होतं, पण त्यांना खायचं आहे सांबार. म्हटलं भाज्या घरामध्ये ज्या आहेत त्या सगळ्या जमा करते. थोडं थोडं भरपूर झाल्या. हा चवळीच्या शेंगा पण चालतील. फरसबी म्हणून त्या दिवशी पुलाव बनवला ना, आता फरसबी म्हणून मग मी वालीच्या शेंगा असतात ना त्या टाकल्या होत्या. असा जुगाड आम्ही करतो. आणि असं काय फारसं असं काही फरक पण वाटत नाही, उलट छान बनतं असं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. चला थोडीशी भाजीने जमा करतो. ते हे घोसाळा मिळतं, हे पारोशी मिळतं का छोटंवाला असेल तर चालून जाईल. सांबार खायचं ना सांबार. तर असं जुगाडवाला काही नाही असतं पटकन. बघा भाजीपाला काय गावच्या ठिकाणी आपल्याला असं मिळत नाही. असं आहे हातात करण्यावर आहे. हा असं आहे ते बनवणाऱ्याच्या हात आहेत ते. हा आपण कसं मनापासून बनवलं का छान बनतं. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी चिकन बिर्याणी बघा शेअर केली ना, त्यावेळेस मला एका ताईंची कमेंट आलेली की तुम्ही ताई मसाला कोणता वापरता चिकन बिर्याणीसाठी. तर माझं कसं असं मसाले वगैरे असं काही कोणतं हे नसतं की हाच ब्रँड पाहिजे असं काही नसतं. ऑफरवाला जे मिळेल ना ते मी उचलते. हां बाय 1 गेट 1 बघा असतं ना, आणि मी वापरून बघते मसाले. आणि ते जर का चांगले वाटले तर नेक्स्ट टाईम मग त्याच कंपनीचे घेते असं. पण वेगवेगळे मसाले मी ट्राय करते. म्हणजे जास्त करून डीमार्टचे मसाले असतात ना तेच मी वापरते. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय बघा, म्हणजे बिर्याणीचा मसाला जरी नसेल ना तरी आपल्या करण्यावरती आपण असं मनापासून छान असं केलं ना प्रेमाने की कोणता पण पदार्थ की नाही छान बनतो. त्याच्यामुळे असे विशिष्ट मसाले पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. नाही पण प्रेमाने बनवणं असं ना ते सगळ्यात. त्याच्यात काय आहे, तुमचा हात रेग्युलर असतो ना, पण जेवढं माप नीट झालं की सगळं बरोबर होतं. हा तेच नीट झालं व्यवस्थित, सगळं मीठ मसाले सगळे व्यवस्थित पण नाही. घोसाळा नाही, घोसाळा भेटेल छोटंसं बघ भेटलं तर मग टाकता येईल ना, सांबार बनवता येईल. मोठे असे फुलले सगळे, मोठा नकोय. चला जाऊया आता घरामध्ये. जेवणाची तयारी, दिवाबत्ती करायचे. काम तुम्हाला सकाळी सांगितलं चालू होणारे पडवीचं काम, पण ते आपले कामगार काय आले नाही. आम्ही सगळी तयारी केली होती, पण गावच्या ठिकाणी असं असतं पटकन असं वेळेत काय होत नाही. लगेच होत नाही. त्यांना मला वाटतं काय अडचण आली असेल, कुठे जर गेले असतील वगैरे, त्याच्यामुळे राहिलं. पण होईल 1-2 दिवसामध्ये पण चालू होईल. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आम्ही मात्र सगळी तयारी केली होती की नाही चला. भरपूर आले. चला जाऊया आता घरात. तर चला मग रात्रीच्या जेवणाची बघा तयारी सुरू केलेली आहे. ह्यात आमचा जुगाडवाला सांबार फोडणी घालून झालेला आहे. पहिला आधी तेच करून घेतलं आणि त्याच्यानंतर बाकीचं. तर उडदाची डाळ आहे ती मला वाटून घ्यायची. त्याच्या आधी मी करणार आहे चटणी,
कारण हे जर का आधी वाटलं तर मला पुन्हा तो मिक्सरचं भांडं घासावं लागेल. त्याच्यामुळे पहिला चटणी करणार आणि मग बाकीचं सगळं. चला पटापट चटणीची तयारी करूया. तर आज खूप महिन्यानंतर मेदूवडा बनणार आहे आमच्याकडे आणि मला वाटतं बऱ्याच वेळेला ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. तरी पण आज पुन्हा एकदा म्हटलं दाखवते. आपल्या चॅनलवरती बघा नवीन नवीन ताई जोडल्या जातात ना, कदाचित त्यांना ही रेसिपी उपयोगी पडेल. तर इथे कढईमध्ये बघा मी काय घेते, थोडंसं तेल टाकलं, म्हणजे चटणीचं साहित्य आहे हे. तेल हलकंसं गरम झालं की त्यात मी चण्याची डाळ टाकलेले, 2 चमचे चण्याची डाळ टाकले. तुमच्याकडे जर का चण्याची डाळ नसेल तर तुरीची डाळ असेल ना ती टाकलात तरी पण चालेल. तुरीची नसेल तर मुगाची टाका, म्हणजे जी तुमच्या घरात डाळ असेल ना ती घ्यायची. आणि त्यात बेडगी मिरची टाकलेली, 7-8 बेडगी मिरच्या टाकल्या, म्हणजे आपल्या चवीप्रमाणे त्या मिरच्या घ्यायच्या आणि हलक्याशा भाजून घ्यायच्यात. भाजून झाल्यानंतर ओलं खोबरं घेतलेलं आहे मिक्सरमध्ये, त्यात आलं टाकलं आहे, लसूण टाकलं आहे, चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि भाजलेली डाळ आणि मिरच्या हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये छानपैकी असं बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्या चटणीला करायची फोडणी. आता मी चटणी फोडणी की नाही मी डायरेक्ट कढईमध्येच करते, कारण मिक्स करायला की नाही बरं पडतं ना, त्याच्यामुळे कढईमध्ये मी ही फोडणी देते. तेल टाकले कढईमध्ये, त्यात राई टाकलेली आहे, उडदाची डाळ टाकले आणि भरपूर असा कढीपत्ता टाकायचा आणि मग वाटलेली चटणी आहे ती घालायची. गरजेप्रमाणे थोडंसं पाणी टाकायचं आहे. आपल्याला चटणी शिजवायची नाही आहे, फक्त 1 मिनिटं परतून घ्यायची की चटणी आपली तयार. मध्येच बघा लाईट गेली होती, त्याच्यामुळे गडबड झाली. आता हे सगळं जरा वाटून घेऊया थोडंसं. चटणी तयार झाल्यानंतर त्याच मिक्सरमध्ये उडदाची डाळ आहे ते वाटायला सुरुवात केली. लाईट गेल्यामुळे थोडीशी गडबड झाली होती, म्हणजे एक 10 ते 15 मिनिटं लाईट नव्हती, त्याच्यामुळे थोडासा जरा उशीर झाला. उडदाची डाळ वाटताना त्यात मी हिरवी मिरची टाकलेली आहे. तुमच्याकडे जर का कोथिंबीर असेल तर ती पण थोडीशी टाकायची. माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी इथे कोथिंबीर नाही टाकलेली आहे. आणि चांगली अशी डाळ की नाही वाटून ठेवायची आणि वाटताना थोडं थोडं पाणी घालायचं. डाळ वाटून झाल्यानंतर उडदाची डाळ जी आहे त्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि त्यात मी गरजेप्रमाणे गव्हाचं पीठ टाकलं आहे, म्हणजे तांदळाचं पीठ पण तुम्ही टाकू शकता. तांदळाचं पीठ आणि गव्हाचं दोन्ही पण टाकलात नाही की आपली हे वडे एकदम मस्त क्रिस्पी मऊ असे बनतात. म्हणजे वाटते वेळी बघा आपण उडदाच्या डाळीमध्ये पाणी घातलं होतं, मिक्सरमध्ये उडदाची डाळ वाटली जात नाही, त्याच्यामुळे पाणी घालावंच लागतं. फक्त ते वाटलेलं जे आहे डाळ जे आहे ते घट्ट व्हावी, त्याच्यामुळे त्यानं आपण गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ आहे ते थोडंसं घालायचं, जास्त नाही घालायचं, थोडंसं घालायचं आणि चांगलं असं मिक्स करून झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ वगैरे घालून झाल्यानंतर आपले हे वडे जे आहेत मेदू वडे ते तयार करायला घ्यायचे. तर मेदू वडे करताना मी गाळणी असते ना चहाची त्याच्यावरती थापायला घेते. काय होतं की ही डाळ असते चिकट आणि सगळे मग हात की नाही आपले चिकट होतात आणि बाकीची कामं मग आपल्याला करता येत नाही. असे गाळणीवरती आपण मेदूवडे केले ना की बाकीची कामं पण आपली होतात. म्हणजे मेदूवडे शेकतात ना एकीकडे, आता ह्याला कसं वेळ जातो, स्लो गॅसवरती आपल्याला मेदूवडे शेकून घ्यायचेत, त्याच्यामुळे वेळ जातो. तर ते काम करता करता आपली बाकीची कामं पण होतात. म्हणजे मी माझं किचन वगैरे पण सगळं आवरून घेतलं होतं, जी काही भांडी वगैरे झाली होती ना ती पण सर्व घासून वगैरे घेतली होती. तर एक गोष्ट तुम्हाला सांगायला मी विसरली. तर आपण जेव्हा मेदूवडे थापतो ना तेव्हा हाताला की नाही पाणी लावून घ्यायचं आणि त्या गाळणीला पण पाणी लावून घ्यायचं, म्हणजे ती डाळ जी आहे ती चिपकत नाही. मग कुणाला बोलो, कुणाला हाय कुठे पण, हां चल जेवायला चला बेटा. तर हे बघा हे जेवण आपलं रात्रीचं तयार झालेलं आहे, मेदूवडा, चटणी आणि हे आमचं जुगाडवालं सांबार. सांबार की नाही आमच्याकडे बघा पातळ आवडतं, त्याच्यामुळे असं पातळ केलेलं आहे. हे बघा असं चांगलं झालं आहे. कुणालच्या बाबांना जरा फीडबॅक विचारते कसं झालं आहे. एक नंबर चटणी वगैरे. ते सांबार कसं झालं, जुगाडवाला सांबार आपलं मस्त झालं. हां त्यात माहिती आहे मी कसली भाजी टाकली सांबारमध्ये. वालीच्या शेंगा आहेत त्या टाकलेल्या आहेत, भोपळ्याचं पान, अजून काय टाकलं, कांदा, टोमॅटो आणि काय बरं शेवग्याचा पाला असतो ना तो टाकला आहे अजून. आणि हे पारोशी घेतलेली पण ते पारोशी कडू होते ते नाही टाकले. मग म्हणजे अशा ज्या घरामध्ये ज्या भाज्या होत्या ना 2-4 आपल्या बागेतल्या त्याच काढून टाकल्या, पण होतं छान होतं बघा. आणि बाकीचे काय मसाले वगैरे, आता ह्या जुगाडवाला सांबार होता ना त्याच्यामुळे रेसिपी काय मी शेअर केली नाहीये. जुगाडवाला असतं ना त्याच्यामुळे छान झालं. हां पण नंतर कधी जेव्हा आपल्याला भाजीपाला असेल ना, म्हणजे शेवग्याच्या शेंगा वगैरे सगळं असेल
त्यावेळेस मी रेसिपी नक्की सांबारची ना शेअर करेन तुमच्याशी. खूप छान बनतो ह्या पद्धतीने. आणि त्यात थोडंसं ना मी गूळ टाकते, म्हणजे हलकंसं आंबट, हलकं गोड, तिखट, असे 3 ते 4 चवीचं कॉम्बिनेशन असतं. आता मेदूवडे पण आपले छानच झाले असतात, चांगलेच मेदूवडे ना. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. आणि हा बघा, शेरू पण आपला उठलेला आहे मेदूवडा खायला. जेवून झालेत मगाशी दोघं जण, कधीच जेवून झालेत.